जय महाराष्ट्र मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे एक सिव्हिल इंजिनियर म्हणून हे माझे पूर्ण वैयक्तिक मत असलेला वैयक्तिक व्हिडिओ आहे। त्यामुळे माझी विनंती आहे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नवीन शिकायला मिळेल किंवा नाही मिळेल हे तर मी सांगू शकत नाही, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला समजेल। सर्वात आधी आपण हे बघूया की नेमकं हे व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे। तर तुमच्या स्क्रीनवर आता एक फोटो येणार ज्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की मी एक साइट व्हिजिट केली होती। बेसिकली स्लॅब लेवलची साइट व्हिजिट होती। तिथं रेन्फोर्समेंट म्हणजेच लोखंड बांधलेले होते स्लॅबवर, त्याची मी पाहणी केली होती आणि तो मी माझ्या फेसबुकवर अपलोड केला होता। त्यानंतर त्याखाली एका व्यक्तीने कमेंट केलेली आहे की नो प्रॉपर वर्क, म्हणजे काम चुकीचे झालेले आहेत, योग्य पद्धतीने काम नाही झालेले आहे। तर सर्वप्रथम तर मी ही गोष्ट क्लिअर करतो की ज्या व्यक्तींनी कमेंट केलेलं आहे त्यांच्याबद्दल मला कसलाही राग किंवा द्वेष नाही आहे, कारण की मी त्यांच्या कमेंटची काही प्रमाणात सहमत आहो। कारण की तुम्ही फक्त जर फोटो बघत असाल त्यामागची जर तुम्हाला स्टोरी माहिती नसेल आणि ॲज अ इंजिनियर किंवा एक टेक्निकल पर्सन म्हणून जर तुम्ही बघत असाल RCC डिझायनर म्हणून, तर नक्कीच कोणी पण सांगणार की ज्या पद्धतीचं लोखंड तिथं बांधलेलं आहे हे पूर्णपणे योग्य नाही आहे। पण यामागची जी दुसरी बाजू आहे जे मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती फार महत्त्वाची आहे आणि ती आपल्या म्हणजे मी जिथं राहतो त्याच भागात नसून तर संपूर्ण भारतात हा एक अडचणीचा भाग आहे, तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे। तो म्हणजे असा की एक सिव्हिल इंजिनियर म्हणून जेव्हा तुम्ही माझ्याकडे बघता, मग तुम्ही व्हिडिओच्या थ्रू असाल किंवा एक माझ्याकडे जर तुम्ही जमीन मालक किंवा घर मालक म्हणून येत असाल आणि तुम्हाला तुमचे बांधकाम करायचे असेल तर त्यावेळी तुमची एक इमेज असते माझ्याकडून। मी फक्त इथं माझा असाच उल्लेख करणार एक सिव्हिल इंजिनियर म्हणून, ती म्हणजे असे की ॲज अ सिव्हिल इंजिनियर माझ्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत किंवा माझ्या ज्या स्किल्स आहेत त्या तुम्हाला मिळाल्या पाहिजे, तुमच्या कामामध्ये दिसल्या पाहिजेत। जसे उदाहरणार्थ की मी जर तुम्हाला प्लान बनवून देत आहो, नकाशा बनवून देत आहो, तर त्या नकाशामध्ये तो नकाशा सुटसुटीत असायला हवा, घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी तो योग्य असावा, त्याप्रमाणे त्यामध्ये वावरता येईल अशा प्रकारे सर्व जागा असावी ही तुमची अपेक्षा असते। त्यानंतर दिसायला ते घर सुंदर असावं, जे मी ज्याला आपण एलिव्हेशन म्हणतो किंवा व्ह्यू म्हणतो, 3D व्ह्यू म्हणतो, त्याला इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये फ्रंट एलिव्हेशन किंवा एलिव्हेशन वॉटेवर जे साईड असेल त्या साईडचे एलिव्हेशन आम्ही म्हणतो, तर ते सुद्धा सुंदर दिसायला हवे ही तुमची अपेक्षा असते। त्याचप्रमाणे जे या फोटोमध्ये आहे तो म्हणजे हा की जर तुमच्या घरामध्ये जे लोखंड आहे ज्याला आम्ही रेन्फोर्समेंट म्हणतो ते सुद्धा योग्य प्रमाणात असावे आणि जेणेकरून जेव्हा भूकंप किंवा यासारख्या गोष्टी होतील ज्या गोष्टीमुळे स्ट्रक्चरला किंवा बांधकामाला हादरा बसू शकतो त्या गोष्टीपासून तुमचे घर सुरक्षित राहिले पाहिजे ही तुमची अपेक्षा असते। या सर्व अपेक्षा तुमच्या सिव्हिल इंजिनियरकडून असतात किंवा एक माझ्याकडे जर तुम्ही घरमालक म्हणून येत असाल तर माझ्याकडून असतात। पण यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जे एक सिव्हिल इंजिनियर म्हणून किंवा इंजिनियर म्हणून मी तुमच्याकडून एक घरमालक जर तुम्ही माझ्याकडे येत आहात, मला जर काम देतात, तर मी तुमच्याकडून अपेक्षा असतात आणि ती म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी फीज। बघा, सर्वात महत्त्वाचा विषय आहे की कोणत्याही इंजिनियरकडे कितीही टॅलेंट असो किंवा ते कितीही काम करणारी व्यक्ती असो, ती काहीतरी मोबदल्यासाठी काम करत असते। एक गोष्ट तुम्हाला ग्राहक म्हणून मान्य करावी लागेल किंवा घरमालक म्हणून मान्य करावी लागेल, ती म्हणजे ही की तुम्ही समोरच्या व्यक्तीचे कामाचे जी मेहनतीचे पैसे आहेत ते जर द्यायला तयार असाल, ठीक आहे, होऊ शकते की काम ठरण्या अगोदर वॉटेवर जी काही किंमत ठरली असेल त्या कामाची त्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं, पण ठरलेली किंमत जेव्हा पूर्ण होते ते पैसे जर त्या व्यक्तीला मिळत असतील किंवा त्या व्यक्तीला जे अपेक्षित अमाऊंट आहे किंवा त्याची जी फीज आहे त्या इंजिनियरला जर मिळत असेल तरच तुमच्या कामामध्ये क्वालिटी येईल, तरच तुमचे काम वेळेवर पूर्ण होईल, हे एक ग्राहक म्हणून तुम्हाला मान्य करावे लागेल। हा फक्त सिव्हिल इंजिनियरसोबतच विषय लागू नाही आहे, कोणत्याही व्यक्तीकडे। मी म्हणतो जर तुमची साधी जर गाडी जर खराब झाली असेल आणि तुम्ही जर मेकॅनिकला जर पैसे द्यायला मागे पुढे करत असाल तर नक्कीच तुमच्या गाडीमध्ये काही ना काही नंतर प्रॉब्लेम राहतीलच, कारण की तुम्ही त्या व्यक्तीला पैशाच्या बाबतीत नाराज केलेला आहे। तर हा एक साधा मुद्दा आहे जो तुम्हाला मान्य करावा लागेल, ठीक आहे। पण माझ्या या केसमध्ये हा जो फोटो आहे या केसमध्ये मी या गोष्टीला महत्त्व नाही देणार, कारण की माझे जे जमीन मालक आहेत किंवा घर मालक आहेत यांच्यामध्ये आमचं पैशाचं योग्य आधीच करार झालेला आणि त्याप्रमाणे पेमेंट वगैरे होते, त्यामुळे हा मुद्दा इथे नाही आहे। समोरील मुद्दा असा तो म्हणजे हा की जर आपण प्लॅनिंग, एलिव्हेशन, ज्याला आपण 3D एलिव्हेशन म्हणजे जे दिसण्याच्या गोष्टी आहेत, घर सुंदर दिसण्याच्या, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या डिपेंड फक्त सिव्हिल इंजिनियरवर करत नाही। मी तुम्हाला चांगल्यातल्या चांगला नकाशा तुमच्यासमोर देणार, पण ग्राहक म्हणून तुम्हाला किंवा घर मालक म्हणून तुम्हाला त्या गोष्टीला प्रत्यक्षपणे आणण्यासाठी किंवा प्रत्यक्षपणे बांधकाम करण्यासाठी जो पैसा आहे गरजेचा तो तुमच्याकडे असणे आवश्यक आहे।
बघा तुमचं जर बजेट, मी एक सरळ एक्झाम्पल सांगतो जे आमच्या केसेसमध्ये होत असतं, की लोकांच्या अपेक्षा असतात की त्यांचं घर जे आहे ते आताच्या खर्चाप्रमाणे एक 20-25 लाखाच्या घराप्रमाणे दिसावं, मात्र त्यांचा बजेट असतो 8 ते 10 लाख. तर बघा या केसमध्ये तुम्ही असं नाही म्हणू शकत की तुम्ही तर सिव्हिल इंजिनियर आहात, तुम्ही तर आर्किटेक्ट आहात, मग तुम्ही तुमचं डोकं चालवा आणि आम्हाला 25 लाखाचं घर 10 लाखात कसं होईल हे करून दाखवा, तरच तुम्ही खरे इंजिनियर. हे माझ्या मते एक फार चुकीचं वाक्य राहणार किंवा एक चुकीचा गैरसमज आहे लोकांचा, की कमी पैशामध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील. एक गोष्ट मान्य करा की ठीक आहे, काही गोष्टीमध्ये जास्तीत जास्त तुमची लूट होऊ शकते की कोणतेही मटेरियलबद्दल, पण जे मिनिमम मटेरियल्स आहेत तुम्ही मार्केटमध्ये बघा, सिव्हिल इंजिनियर तर तुमच्या जे मटेरियल्स असतात त्यांची किंमत ठरवत नाही, मार्केट ठरवते. जे सप्लायर आहेत, ठीक आहे, जे तुम्हाला ह्या गोष्टी देत आहेत ते विक्रीकर्ता जे आहेत ते ठरवतात की या गोष्टीची किंमत किती राहणार. मग यामधील जी सर्वात कमीत कमी किंमतसुद्धा असते त्यामध्ये सुद्धा जे तुम्ही 25 लाखाचं घर बनवतात त्याला कमीत कमी निदान तुम्हाला 20 लाख तर लावावेच लागतील, तेव्हा ते घर 25 लाखाप्रमाणे दिसेल. पण तुम्ही म्हणाल की मला 8 आणि 10 लाखातच त्या वेने लुक मिळेल का, तर हे शक्य नाही आहे. कारण की त्यासाठी त्या लेवलची कलर क्वालिटी पाहिजे, त्यानंतर मटेरियल क्वालिटी हवी असते, त्यानंतर त्या मटेरियलमध्ये ती शायनिंग अपेक्षित असते, ज्याला आम्ही रिफ्लेक्शन किंवा टेक्स्चर क्वालिटी म्हणतो, या गोष्टी असतात. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या तुमच्या बजेटशी जोडलेल्या असायला हव्यात. माझ्या बाबतीत हाच एक मोठा एक तोटा म्हणा किंवा अनुभव मला येत आहे की माझ्याकडे जे ग्राहक येत आहेत ज्यांना घर बांधायचं असते त्यांच्या अपेक्षा फार जास्त असतात, मात्र त्यांचा बजेट कमी असतो. आणि या बाबतीत मी त्यांना दोष देणार नाही. बघा सरळ गोष्ट आहे, इव्हन मी माझी पण गोष्ट करू किंवा कोणतेही एक ज्याला आपण म्हणतो की सामान्य फॅमिलीतून किंवा परिवारातून जो व्यक्ती येतो, लोन काढूनच आपण लोक कन्स्ट्रक्शन करत असतो, त्यामुळे नक्कीच आपला बजेट कमी असतो. पण माझं एक मत आहे किंवा एक विनंती आहे, जर तुमचा बजेट कमी आहे किंवा तुमचा बजेट वॉटेवर जो काही आहे त्या बजेटप्रमाणेच तुमच्या अपेक्षा जर तुम्ही ठेवाल तर तुमच्या अपेक्षा भंग होतील नाही. जसं मी सांगितलं की तुमचं बजेट जर 10 ते 12 लाख किंवा 10 ते 15 लाखाचा असेल तर तुम्ही ज्या अपेक्षा आहेत त्यासुद्धा त्याप्रमाणेच ठेवा, त्याप्रमाणेच तुम्हाला मटेरियल मिळणार. हा एक मुद्दा आहे. त्यामुळे तुम्ही क्रिएटिव्हिटी, खूप लोक मला पर्सनली मेसेज करतात की सर काहीतरी तुम्ही क्रिएटिव्ह कन्स्ट्रक्शन करा, क्रिएटिव्ह गोष्टी करा, यामध्ये क्रिएटिव्हिटी आणा. बरोबर आहे, पण क्रिएटिव्हिटी प्रत्यक्षात आणण्यासाठी जो खर्च अपेक्षित आहे, जी मेहनत अपेक्षित आहे, ती जर घरमालकाकडून होत नसेल तर मग माझ्यामध्ये साध्या किंवा एक सिंपल डिझाईनवरच तुम्हाला समाधान मानावं लागेल. मी याचं एक चांगलं उदाहरण सांगतो की माझ्याकडे काही जमीन मालक किंवा घरमालक येतात, त्यांना 3D एलिव्हेशन हवं असतं. जेव्हा त्यांना मी त्या कामाची किंमत सांगतो त्यापैकी बरेच लोक त्यामध्ये तयार होतात आणि म्हणतात ठीक आहे, आम्ही तुम्हाला यासाठी जो खर्च लागणार आहे तो आम्ही द्यायला तयार आहोत. मग त्या व्यक्तीचे काम होते. पण काही व्यक्तींचं मत असते की सर बस आपण प्लॅन केलेला आहे, आपण त्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन करू आणि एलिव्हेशन वगैरे नको, मला 3D एलिव्हेशन नको, काहीतरी साधं एक सिंपल मला ऑटोकॅड ड्रॉईंग तुम्ही देऊन द्या, आपण त्याच्यावर करू. आणि जेव्हा ते घर पूर्ण होतं तेव्हा सेम घरमालक आम्हाला म्हणतात की सर हे घर काही व्यवस्थित दिसत नाही आहे, त्या व्यक्तीचं चांगलं दिसत आहे. साधा एक विषय की त्या व्यक्तीने स्पेशली 3D डिझाईन आमच्याकडून बनवून घेतली म्हणून त्या व्यक्तीचं आम्ही त्या पद्धतीने करू शकलो. तुम्हाला फक्त आम्ही जर 2D ड्रॉईंग दिली असेल एलिव्हेशनची, फ्रंट एलिव्हेशनची और कोणत्याही एलिव्हेशनची, मग त्या केसमध्ये तुम्ही अपेक्षाच ठेवू शकत नाही की त्यामध्ये, कारण की बघा सरळ आहे, आता माझ्या मागं जी इमेज तुम्हाला दिसत आहे ही 3D एलिव्हेशन आहे, यामध्ये प्रत्येक गोष्ट क्लिअर आहे. तुम्ही बघू शकता कलर फिक्स झालेला आहे, मटेरियल फिक्स झालेलं आहे, सर्व गोष्टी फिक्स झालेल्या आहे. आता तुमच्या स्क्रीनवर मी एक सिंपल इमेज दाखवतो. या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता की फक्त लाईन्स ड्रॉ केलेले आहे आणि कोणत्याही प्रकारचे 3D किंवा कलरिंग इथं झालेलं नाही आहे. त्यामुळे या केसमध्ये तुम्ही अपेक्षाच ठेवू शकत नाही की हे आधीची जी डिझाईन आहे म्हणजे ही जी डिझाईन आहे यापेक्षा ते बेटर दिसणार. सो तुमच्या अपेक्षा ह्या तुमच्या बजेटसोबत जुळणे फार गरजेचं आहे, अदरवाईज तुम्ही सिव्हिल इंजिनिअरला दोष देऊ शकत नाही. आता आपण या व्हिडिओचं जे मी तुम्हाला सर्वप्रथम जी इमेज दाखवली होती त्या मुद्द्यावर येऊ, तो म्हणजे रेनफोर्समेंट. रेनफोर्समेंट म्हणजेच काय? लोखंड. सर्वप्रथम जे इंजिनियर आहेत किंवा जे मला प्रत्यक्षपणे ओळखतात आणि माझे फोटो बघून त्यांना असं वाटत असेल की सूरज अशा प्रकारे कसे काय कामं करू शकतो, अशा प्रकारे तो इतकं कसं काय कॉम्प्रोमाइज करत आहे किंवा अशा प्रकारचे फोटो तरी तो कसा काय अपलोड करत आहे. पण आता जी प्रत्यक्ष स्थिती आहे त्याबद्दल आपण चर्चा करू. म्हणजे बेसिकली मला हे सांगायचं आहे की रेनफोर्समेंट किंवा RCCमधलं मला नॉलेजच नाही आहे, अशातला हा प्रकार नाही आहे. पण बघा मुद्दा काय होतो, जेव्हा आम्ही ज्या ठिकाणी काम करत आहोत, मी तिथली सिच्युएशन सांगतो की
जेव्हा आम्ही त्यांना सजेस्ट करतो की सर सर्वात प्रथम आपल्याला प्लान जो आहे तो फिक्स करावा लागेल, एक नकाशा काढावा लागेल, तेव्हा लोकांची सर्वात पहिली घाई हीच असते की लेआउट टाकायचं आहे, लेआउट टाकायचं आहे, आम्हाला या तारखेला लेआउट टाकायचं आहे, ही दिनांक शुभ दिनांक आहे, या दिवशी हा सण आहे, आम्हाला याच दिवशी लेआउट टाकायचा. म्हणजे लोकांची एवढी घाई आहे की त्यांना आम्ही समजून अक्षरशः परेशान झालेला आहो की सर घाई करू नका, आधी तुमचा प्लान फिक्स करा. लोक या प्रकारे सुद्धा आमच्याकडे येतात की प्लान राहू द्या, आधी तुम्ही लेआउट टाका. आता एक टेक्निकल पर्सन म्हणून तुम्ही समजू शकता की हे शक्य तरी आहे का. हा अशातलाच प्रकार होणार की चहा बनवू नका, तुम्ही चहा प्यायला द्या, हा अशातलाच प्रकार इथं होत आहे. तर बेसिकली मला सांगायचं आहे की लोक आम्हाला टेक्निकल पर्सनला प्रत्यक्षपणे समजून घेत नाहीत, असे फार कमी लोक मिळतात. त्यानंतर पुढील स्टेप म्हणजे चला ठीक आहे, काही लोक यामध्ये सुद्धा बसतात की आपण प्लॅनिंग तयार झालेली आहे, आता लेआउट. आणि मी कधीही लेआउट डायरेक्ट जात नाही. मी माझ्या जेही घरमालक असतात त्यांना सरळ सांगतो की जर तुम्हाला लेआउट टाकायचं असेल तर आपल्याला RCC डिझाईन बोलवायला लागेल. आता जे नॉन टेक्निकल लोक आहेत किंवा जे ग्राहक आहेत किंवा जे घरमालक आहेत त्यांना सांगतो नेमकं RCC डिझाईन म्हणजे काय, किंवा कोणी जर इंजिनियर किंवा आर्किटेक्ट जर तुम्हाला म्हणत असेल की आपल्याला RCC डिझाईन घ्यायची आहे, त्याचा अर्थ काय. बेसिकली त्याचा साध्या भाषेत जर सांगायचा अर्थ आला तर तुमचं जे पाया राहणार आहे, फाउंडेशन राहणार आहे, त्याचे कॉलम राहणार आहेत, त्यानंतर बीम राहणार आहेत, लिंटेल बीम राहणार आहेत, ग्राउंड बीम राहणार आहेत, त्यानंतर जे स्लॅबमधील जे लोखंड राहणार आहे, इवन जर तुमचं अदर कोणती आर्किटेक्चरल जर डिझाईन असेल त्याच्यामध्ये जर कोणती RCC असेल म्हणजे लोखंड असेल, तर या सर्वांमध्ये किती बार राहणार, किती अंतरावर राहणार, त्याच्यामध्ये त्यांची साईज किती राहणार, म्हणजे डायमीटर किती राहणार, हे सर्व त्यामध्ये असतं. त्याला म्हणतात RCC डिझाईन. आणि ही RCC डिझाईन एक RCC डिझाईन किंवा स्ट्रक्चरल इंजिनियर करतो ज्यांना यामधलं नॉलेज असतं की तुमच्या. आणि हे असं नाही आहे की जर आज मी RCC डिझाईन एखाद्या व्यक्तीला दिलं तर तीच दुसऱ्या व्यक्तीला चालणार नाही. ती तुमच्या फाउंडेशनमध्ये तिथं जमीन कशी आहे त्याप्रमाणे ठरते. त्यानंतर ते बांधकाम तुम्ही किती फ्लोअर म्हणजे किती मजले करतात या सर्व गोष्टीवर ठरते. त्यामुळे RCC हा फार महत्त्वाचा भाग आहे. पण जेव्हा आम्ही प्रत्यक्षपणे आता काम करत आहोत तर या केसमध्ये लोकांना जर आम्ही म्हटलं की RCC करायचं आहे तर सर्वप्रथम लोकांचा प्रश्न हाच असतो की सर या RCC जे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत यांना कोण पैसे देत बसेल, त्यापेक्षा तुम्हीच तुमच्या मनाने करून घ्या किंवा तुम्हीच अंदाजे करा. आता हा जो अंदाजे विषय आहे ना, हा जर अंदाजे विषय जर आम्हाला करावा लागत आहे तर प्लीज यामध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे तुमच्या अपेक्षा ठेवा. त्याचप्रमाणे मी आता इथं सांगणार की इथं जे आता ॲक्युरेसी आहे, ठीक आहे, याची अपेक्षा तुम्ही सोडून द्या किंवा जे स्ट्रक्चरल सेफ्टी आहे म्हणजे जे बांधकामाची सुरक्षितता आहे याचीसुद्धा अपेक्षा तुम्ही सोडून द्या. कारण एक इंजिनियर म्हणून आम्ही तुम्हाला सांगून थकलो की RCC डिझाईन घ्या, पण तुम्ही जर घेत नसाल तर नक्कीच आम्ही आमच्या हातचं काम तर नाही सोडणार, म्हणजे त्या गोष्टीवर एक इंजिनियर म्हणून आम्ही अडून तर नाही राहणार, कारण की आम्हालासुद्धा कामाची गरज आहे. त्यामुळे आम्ही कॉम्प्रोमाइज करतो की ठीक आहे सर आपण RCC नाही करू, वॉटेवर जे थंब रूल आहेत, जे सेफ्टी रूल्स आहेत आपण त्याप्रमाणे काम करू. म्हणजेच काय की एक ठोकताळ्यावर काम करू जेणेकरून तुमची बिल्डिंग फक्त पडणार नाही. याची गॅरंटी आम्ही देत नाही की ते किती वर्ष चालणार, पण हो तुमची बिल्डिंग पडणार नाही याची आम्ही गॅरंटी घेतो. म्हणजेच काय झालं की इथे हे कॉम्प्रोमाइज का करावं लागत आहे, इंजिनियरची चूक नाही आहे, इथं मालक जे आहेत ते ऐकायला तयार नाही आहेत. आणि यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे जो मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. मी जेव्हा माझं सर्वात पहिलं जेव्हा लेआउट केलं होतं RCC प्रमाणे, आणि जे RCC डिझायनर आहेत किंवा जे एक्सपर्टली काम करत आहेत त्यांना ही गोष्ट माहीत असेल, जेव्हा आपण लेआउट देतो तर त्यामध्ये प्रत्येक कॉलमचा गड्डा हा वेगवेगळ्या साईजचा असतो, कारण की त्यावर त्या पद्धतीनं लोड येत असतं आणि वेगवेगळ्या लोडप्रमाणे त्या गड्ड्याची जी साईज असते किंवा फुटिंगची जी साईज आहे ती व्हॅरी होत असते, म्हणजेच वेगवेगळी होत असते. हे जेव्हा मी माझ्या साईटवर करायला सुरुवात केली, ती माझी सर्वात पहिली साईट होती, त्यावेळी तिथं जे ठेकेदार होते म्हणजे कॉन्ट्रॅक्टर होते ते सुद्धा मला मूर्खात काढत होते किंवा हसत होते की सर असं नसते, 4x4चे गड्डे करा, विषय संपवून टाका, अशा पद्धतीचं. पण जे टेक्निकल लोक आहेत त्यांना ही माहिती आहे. आणि हे ऐकून बघा, म्हणजे एक सिव्हिल इंजिनियर तिथं आहे आणि एक ठेकेदार अशी भाषा बोलत आहे, हे ऐकून जे घर मालक होते त्यांनीसुद्धा म्हटलं की सर बहुतेक तुमचं चुकत आहे, तुम्ही प्रत्येक गड्डे वेगवेगळे का देत आहे, एकाच साईजचे सर्व गड्डे करा. आता बघा, अशा केसमध्ये दोनच ऑप्शन तुमच्याकडे असतात. एक तर तुम्ही इंजिनियर आहात हे विसरून जा आणि त्या समोरच्या ठेकेदारासोबत, कॉन्ट्रॅक्टरसोबत किंवा मालकासोबत भांडत बसा की मी बरोबर आहे, मला IS कोडचं नॉलेज आहे, या गोष्टी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तुमचं मत जरी योग्य पण ते मांडण्यासाठी तुम्हाला भांडावं लागेल. एक तर हा मार्ग असतो आणि याच्यामध्ये एकच होणार, तुमच्या हातून ते काम चाललं जाणार, ठीक आहे, म्हणजे ते कोणत्या तरी दुसऱ्या इंजिनियरला दिलं जाईल किंवा तो ठेकेदारच ते काम घेणार, ठीक आहे. हा एक मार्ग आहे. आणि दुसरा असा मार्ग आहे की एकच शब्द म्हणायचा, ठीक आहे साहेब तुमच्या मनाप्रमाणे करून, पण मिनिमम ज्या साईजेस आहेत, मिनिमम ज्या बार आहेत, निदान त्या तरी प्रोव्हाइड करा.
आणि मी सेकंड ऑप्शन निवडतो. कारण बघा की या केसमध्ये काम सोडून देणे हे फार मोठं मूर्खपणा होणार, कारण की एका साईडमधून जेव्हा तुम्हाला इन्कम येतं त्यावरच आमचं ऑफिस रन होत आहे, ठीक आहे, त्यावरच आमची फॅमिली डिपेंड आहे, ठीक आहे. सो ज्याला आम्ही म्हणणार की आम्ही आमचा इंजिनियरपणा त्यावेळी बाजूला ठेवतो, कारण आमचे जे मालक आहेत किंवा जे ठेकेदार आहेत ते इंजिनियरचं जे एक्सपर्ट आहेत त्या गोष्टीमध्ये त्यांचं मत ऐकायला रेडी नाही आहेत. मग अशावेळी समजदार व्यक्तीमधून आपल्या हातचं काम नाही जावं म्हणून आम्ही हे अशा प्रकारचे सुद्धा कॉम्प्रोमाइज करतो. आणि याच कॉम्प्रोमाइज करण्यामध्ये 2 नुकसान होतात. सर्वात पहिलं नुकसान जे आज माझ्या फोटोवर कमेंट आली ती म्हणजे की सर हे तुमचं काम चुकलेलं आहे, एक सिव्हिल इंजिनियर असून डिप्लोमा प्लस डिग्री होल्डर असून तुम्हाला एवढंसुद्धा समजत नाही का, अशा प्रकारे आपलं नाव खराब होतं. आणि दुसरं जे नुकसान आहे याच्यामध्ये ते म्हणजे की ज्याला आम्ही म्हणणार की सेल्फ सॅटिस्फॅक्शन जे आहे ते खरोखर इंजिनियर म्हणून मिळत नाही. आपल्या देशामध्ये ज्याही गोष्टी तुम्हाला वाईट दिसत आहेत त्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न तर तुम्ही स्वतःलाच विचारा की हे तुम्ही तरी सुधरवू शकता का. आणि जे एक्सपर्ट आहेत हे तेव्हा सुधरवू शकतील ज्यावेळी त्यांना तशा प्रकारचे वातावरण मिळेल. आता यामध्ये एक कन्क्लुजन जर देतो म्हटलं मी या व्हिडिओचं, ते म्हणजे असं राहणार की बघा तुम्ही कोणत्याही फोटोला किंवा साईटला जेव्हा बघता तर त्यामध्ये करेक्शन काढण्याआधी तुम्हाला एक प्रश्न विचारावा लागेल की हे काम त्यांना कशा पद्धतीनं मिळालेलं आहे, त्या मालकांनी त्या पद्धतीने त्यांना सपोर्ट केलेला आहे किंवा नाही. आणि प्रत्येक काम हे वेगळं असतं. हेच जर PWDचं काम असतं तर मला नियमात करावं लागलं असतं. त्याचं कारण असं की तिथं इन्स्पेक्शन वगैरे ह्या सर्व गोष्टी होत असतात, बरोबर आहे. या ठिकाणी इन्स्पेक्शन आम्ही स्वतःहून सांगत आहोत, पण तरीसुद्धा जर घरमालक ऐकत नसतील तर त्यामध्ये आमची चूक नाही हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि कामाप्रमाणे कामाचा दर्जा जो आहे जो बदलत असतो. म्हणजे जर प्रायव्हेट काम असेल, जर मालकाचं काम असेल घरमालकाचं, ते घरमालक कसे आहेत त्याप्रमाणे ते काम होणार. आणि एखाद्या डिपार्टमेंटचं काम असेल तर तिथले अधिकारी कसे आहेत ते त्या पद्धतीने काम करून घेत आहेत की ते सुद्धा करप्शनमध्ये जात आहेत, तर त्याप्रमाणे तिथे काम होणार. यासाठी तुम्ही एका व्यक्तीला दोष देऊ शकत नाही. आणि त्या फोटोमध्ये जी कमेंट आलेली आहे त्या सरांना मी एकच विनंती करतो, सर्वप्रथम तर थँक्यू की तुम्ही या पॉईंटला माझ्या माइंडमध्ये आणलं. कारण की फोटो अपलोड करताना मलासुद्धा प्रश्न पडला होता की बहुतेक ज्या शिक्षकांनी ज्या प्रोफेसरनी मला शिकवलेले आहेत ते सुद्धा कमेंट करतील की व्हॉट इज दिस रबिश. पण हा मुद्दा मला एक्सप्लेन करायचा होता, फक्त मला माहिती नव्हतं की एवढ्या लवकर एक्सप्लेन करावं लागेल. पण आता यापुढे जर तुम्हाला माझ्या फोटोमध्ये जर काही करेक्शन दिसत असतील म्हणजे ज्या साईट व्हिजिट वगैरेमध्ये, तर एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा की त्यामध्ये फक्त त्या सिव्हिल इंजिनियरची चूक नाही आहे. त्यामध्ये होऊ शकते त्या घरमालकांनी सपोर्ट केला नसेल किंवा ठेकेदारांनी मध्ये केलं असेल किंवा एखादा तिसरा व्यक्ती असू शकतो जो घरमालकाला त्याच्या मार्गापासून भटकवू शकतो. आणि यामध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून जर तुमचं स्वतःचं ऑफिस असेल, बघा आम्ही कोणत्या कंपनीसाठी काम नाही करतो, स्वतःचं ऑफिस आहे. जेव्हा स्वतःचा ऑफिस असतो, स्वतःचा बिझनेस असतो, त्यावेळी बिझनेस हा शब्द जेव्हा येतो त्यावेळी एथिक्स ह्या ज्या गोष्टी असतात ज्याला आपण म्हणतो नियम वगैरे, ह्या गोष्टी आम्हाला खरोखर बाजूला ठेवाव्या लागतात. आणि हे प्रत्यक्ष इथं मी काही खोटं बोलणार नाही, फक्त मी एकच या गोष्टीमध्ये काळजी घेत असतो की समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टीची आम्ही जाणीव करून देतो की सर तुम्हाला RCC करायची होती, आता जर तुम्ही RCC केली नाही तर माझी इथं गॅरंटीनी मी तुम्हाला सपोर्ट करू शकत नाही. आणि राहिली गोष्ट फोटो अपलोड करण्याची, तर बघा फोटो हे यासाठी अपलोड करावे लागतात. माझे जे फोटोज आहेत जे फेसबुकवर, मी स्पेशली फेसबुकवर सांगत आहो, फेसबुकवर वॉटेवर जे साईट व्हिजिटचे अपलोड होतील ते फक्त माझे बिझनेस प्रमोशन आहे. म्हणजे मला जास्तीत जास्त कामं मिळावे यासाठी की मी अशा प्रकारचे जे कामं आहेत बांधकामाचे सुपरविजनचे हे करतो, यासाठी ते एक ॲडव्हर्टायझिंग फोटो आहेत. ते एज्युकेशनल फोटोज नाही आहेत की अशा पद्धतीनं काम करायला हवं तशा पद्धतीने. आणि तुम्ही जे कॉलेजमध्ये असताना जे वाक्य ऐकता की पुस्तकामध्ये वेगळं असतं आणि प्रत्यक्षात साईटवर वेगळं असतं, ते हेच आहे. याचा अनुभव मला या 1-2 वर्षात आलेला आहे. आणि या वातावरणात मी आता ॲडप्ट होत आहो किंवा ज्याला आपण म्हणतो ना की मी या आता वातावरणामध्ये बसत आहो, म्हणून मला कामं मिळत आहे. मी जर फक्त माझी साईट मांडत बसलो की नाही तुम्ही हेच करा, असंच करावं लागेल, तर खरं सांगतो मार्केटमध्ये टिकणं मुश्किल आहे. आणि महाराष्ट्रासारख्या किंवा भारतासारख्या ठिकाणी जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावाच लागेल. बस एकच काळजी घ्या एक टेक्निकल पर्सन म्हणून की कॉम्प्रोमाइज करत असताना कोणाचं आर्थिक नुकसान आणि सर्वात महत्त्वाचं जीवितहानी नाही झाली पाहिजे, हे तुमच्या कॉम्प्रोमाइज लिस्टमध्ये नसायला हवं. बाकी तुम्ही कोणतेही कॉम्प्रोमाइज करा पण कोणाचा जीव जायला नको, हे त्यातलं सर्वात महत्त्वाचं भाग आहे असं माझ्या मते मला असं वाटतं. मला माहिती नाही आहे की मी जे बोललो ते योग्य आहे की नाही. आता मी जेव्हा हे गोष्टी 10-20 वर्षांनी बघणार माझे व्हिडिओ तेव्हा मला पण समजणार की
काय मी नेमकं योग्य करत आहो की नाही. पण सध्याच्या स्थितीत जे माझं माइंडसेट आहे, मला ज्या पद्धतीनं पुढे जायचं आहे, ठीक आहे, ज्या पद्धतीने फायनान्शियल ज्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये होत आहेत, सो आय थिंक की मी मालकांना सांगून जर काही गोष्ट करत आहो तर मग, आणि त्या गोष्टीमध्ये जर मालकाची काही हरकत नसेल, मग माझ्यामध्ये ती गोष्ट चुकीची नाही आहे. आय होप की या व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल. आणि नक्की कमेंट करा की खरंच तुम्ही काय केलं असतं माझ्या जागी असते तर. काम सोडलं असतं की काम टिकवण्यासाठी कॉम्प्रोमाइज करून, त्यांना त्याची जाणीव करून ते काम टिकवलं असतं. धन्यवाद.